पण हे म्हणजे पुरोगामी चळवळीचं जे उद्दिष्ट आहे की जाती व्यवस्थाच आपण नष्ट करू म्हणजे मग हे प्रॉब्लेम्सच येणार नाहीत, ते पण एक पॉलिटिक्सच आहे का? तेव्हा पुरोगामी लोकांनी टाळ्या वाजवण्याकरता हे म्हटलेलं असं तर ठीक आहे. आजपर्यंत मोठमोठ्या लोकांनी जाती व्यवस्थेबद्दल बोलून ठेवलं आहे आणि ही नष्ट केली पाहिजे असं म्हटलं आहे. कोणालाही जात नाहीशी करता आलेली नाही. आंबेडकरांना सुद्धा जात नाहीशी करता आलेली नाही. उलट आपापली जात जास्त पक्की करण्याकडे सगळीकडे या चळवळींचा वापर झालेला आहे. कुठेही जात नष्ट होण्याची चिन्ह नाहीत. थोडक्यात म्हणजे जे आपल्याला करताच येत नाही त्याच्यामागे कशाला वेळ घालवायचा. उद्या तुम्ही असं म्हणाल की भेदाभेद हे नष्ट केले पाहिजे, ते बरोबर आहे. म्हणजे आता मी याचं समर्थन करतो असं मला मुळीच वाटत नाही. परंतु अशा काही आयडेंटिटीज असतात ज्या तुम्हाला नष्ट करता येत नाहीत. हे अगदी मानवशास्त्रीय सत्य आहे. आणि याची साधी गोष्ट अशी आहे, आता एक मी फार आपल्याला बोर होणार नाही असं सांगतो की आपले जे जनुक असतात, ते जीन्स असतात, ते एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत तयार होतात. त्यामुळे त्यांच्याजवळ एक प्रकारची त्या म्हणजे अगदी झाडं झुडं नदी तिथलं अन्न खाद्य याच्यातून तुमचे स्वभाव तयार होत जातात. असं कधी होत नाही की काश्मीरमधल्या लोकांनी तामिळनाडूतल्या लोकांशी लग्न करायला सुरुवात केलेली आहे. काश्मीरी माणसं काश्मीरातच राहतात, तामिळनाडू राहतात. एस्किमो लोक एस्किमो लँडमध्येच राहतात, ग्रीनलँडमध्येच राहतात. यांच्यात कधीही अशी मोठ्या प्रमाणावर सरमिसळ होत नाही. त्यामुळे तुमचे भौगोलिक कॅरेक्टरिस्टिक्स लक्षणं ही तुमच्या जीन्सबरोबर पिढ्यानपिढ्या तशी वाढत राहतात. त्यामुळे स्वभाव बदललेले असतात. कोकणी माणसाचा स्वभाव वऱ्हाडी माणसापेक्षा वेगळा, युपीच्या माणसाचा पठाणी माणसापेक्षा वेगळा. ह्या बेसिक गोष्टी आहे, याच्यात वाईट काहीच नाही. हे असणं, आपापल्या भूगोलाशी जोडून घेणं, आपापल्या परंपरेशी जोडून घेणं, आपले पूर्वज जसे वागत होते तसं चालू ठेवणं, खाणं पिणं खाद्य व्रत वैकल्य याच्यातही काही वाईट नाही. म्हणजे देशीपणाचं हे एक मूळ सूत्र आहे की याचा दुरुपयोग फक्त तुम्ही टाळला पाहिजे. फक्त या गोष्टींचा सन्मान ठेवून ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. कारण त्या कोणी सोडत नाही, बोलण्यापुरताच ह्या गोष्टी असतात. आणि तसं नसलं तर फक्त एकच उदाहरण दाखवा की कुठे जात नाहीशी झालेली आहे. उलट आपल्या देशात जात अधिकाधिक पक्की होते आणि तिला काही सोल्युशन नाही, अशी परिस्थिती आहे.